नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मामीच्या शरीर सुखाचा लागला लळा, नकार मिळताच भाच्याने मामीचा चिरला गळा. ही घटना नाशिक रोड भागातील एकलहरा रोडवर असलेल्या नवीन सामान गावात घडली असून तेथे राहणारे विनोद अशोक जगताप यांच्या घरात सुदाम बनेरिया वय वर्ष 35 हा आपल्या कुटुंबासह राहत होता. तो मूळचा जागरी, तालुका गोथ, जिल्हा भेंड, मध्य प्रदेश येथील राहणारा आहे. गेल्या 15 वर्षापासून तो गाव सोडून नाशिक येथे व्यवसाय धंदा करण्यासाठी आला आहे. 8 वर्षापूर्वी त्याचा विवाह क्रांती हिच्यासोबत झाला. त्यांना मोठा मुलगा आयुष वय वर्ष 7, तर मुलगी खुशी वय वर्ष 4, तर लहान मुलगा पियुष वय वर्ष 2 अशी 3 अपत्ये आहेत. सुदाम हा पाणीपुरीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे लालन पालन पोषण करतो. एकलहरे मेन गेट येथे तो दुपारी 4 वाजतापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत पाणीपुरीचा व्यवसाय करतो. सुदाम याचा भाचा अभिषेक राजेंद्र सिंग याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो आपला मामा सुदाम याच्याकडे 1 वर्षापूर्वी आला होता. तेथे राहून तो नोकरी शोधू लागला. तेव्हा त्याच्या मामाने त्याला सांगितले की नोकरी करण्यापेक्षा पाणीपुरीचा व्यवसाय कर, यामध्ये भरपूर कमाई आहे. नोकरी लागेपर्यंत तरी हा व्यवसाय कर, असा सल्ला त्याला त्याच्या मामाने दिला. अभिषेकही त्यास तयार झाला. मामाने त्याला पाणीपुरीची गाडी घेऊन दिली आणि त्याला धंद्याला लावले. अभिषेक हा दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एकलहरा सामान गावात गल्लोगल्ली जाऊन पाणीपुरी विकू लागला. बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता अभिषेक पाणीपुरीचे साहित्य घेऊन विक्री करण्यासाठी घराबाहेर पडला. तर दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्वतः सुदाम हे पाणीपुरीची गाडी घेऊन धंद्याला निघून गेले. घरी त्यांची पत्नी क्रांती व त्याची 3 मुले होती. दरम्यान सुदामच्या घराशेजारी राहणारे राजेंद्र पाटील हे धावत पळत एकलहरे मेन गेटजवळ आले आणि सुदाम याला म्हणाले की तुम पानीपुरी की गाड़ी बंद करो और घर पे चलो, तुम्हारे घर में झगड़ा हुआ है. हे ऐकून सुदाम याने गाडी बंद केली आणि ताबडतोब तो आपल्या घरी आला. तेव्हा त्याच्या घरासमोर गर्दी जमली होती. त्याचा भाचा अभिषेक हा गळा धरून बसला होता. त्याच्या गळ्यावर मोठी जखम झाली होती आणि त्याला बोलताही येत नव्हते. त्याच्या गळ्याला झालेल्या जखमेतून रक्त येत होते. त्याची ही अवस्था पाहून आपल्या बायको पोरांना काही झालं का हे पाहण्यासाठी तो धावतच घराच्या आतमध्ये गेला. तेव्हा त्याची 3 मुले खाटेवर झोपलेली होती, पण त्याची पत्नी क्रांती ही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिच्याही गळ्यावर जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होते. ती खाटेवर असलेल्या गादीवर आणि खाटेखाली फरशीवर रक्ताचा सडा पडला होता. तिच्या डाव्या बाजूला एक मोठा लोखंडी धारदार चाकू रक्ताने माखलेला पडला होता. हे दृश्य पाहून सुदाम याला रडूच कोसळले. त्याही स्थितीत आपली पत्नी जिवंत आहे का हे पाहण्यासाठी तिला हलवून पाहिले, पण तिची काहीच हालचाल होत नव्हती. ती मयत झाल्याचे त्याला समजून आले आणि तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. कोण्यातरी अज्ञाताने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला होता. भाचा अभिषेकवरही वार केला होता. तो शुद्धीत असला तरी त्याला काही सांगता येत नव्हते. कोणीतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे असे समजून त्याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा रजिस्टर नंबर 129/2024 भांडवी कलम 302 व 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अभिषेक यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली
नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस व सहकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील लोकांचे जाब नोंदविले. त्यावेळी सुदाम याच्या घरी कोणीही आले नव्हते हे समजून आले. घरात दरोडा पडला आहे तर घरातील काहीही चोरीस गेले नव्हते. त्यामुळे मारेकरी हा जवळचाच असला पाहिजे आणि त्याने कोणत्या तरी वैयक्तिक उद्देशाने हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांना येऊ लागला. पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत या घटनेचा उलगडा करण्याचे ठरविले. त्यासाठी सुदाम, क्रांती आणि अभिषेक यांचे मोबाईल फोन तपासले, लोकेशन घेतले. तेव्हा दरोड्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेकवर पोलिसांना संशय येऊ लागला. कारण त्याने तसे पोलिसांना आणि सुदाम याला सांगितले होते. अभिषेक हा 1 वर्षापासून मामाकडे राहण्यास आला होता. तसे त्याचे वय काही फार नव्हते. त्यामुळे त्याची मामी व मामा त्याचे लाड करत होते. त्याला त्यांनी आधार दिला होता. पण त्याच्या मनात मात्र कामवासना येत होती. त्याची कामुक नजर मामीवर होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो तिच्या मागेपुढे फिरत होता. तिच्या शरीराकडे भुकेल्या नजरेने पाहत होता. तीही तशी तरुणच होती. ती घरात काम करत असताना तिच्या अंगावरची सरकलेले वस्त्रे आणि त्यातून दिसणारे तिचे शरीर पाहून अभिषेक मात्र उत्तेजित होत होता. तो तिच्या शरीराला स्पर्श करू लागला होता. तिने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले, पण त्याचा हात नको तेथे फिरू लागला. हे लक्षात येताच तिने त्याला चांगलेच खडसावले होते. पण तो निर्लज्ज झाला होता. तो आपल्या मामीकडे सतत सेक्स करण्याची मागणी करीत होता. पण मामी त्याला काही भीक घालत नव्हती. त्याची कामवासना मात्र त्याला शांत बसू देत नव्हती. वारंवार तो तिच्याकडे शरीरसुख मागू लागला. ती वैतागून गेली होती. त्याचे हे कृत्य पतीला सांगितले तर तो अभिषेकला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. नातेवाईकामध्ये त्याचा बोभाटा होईल आणि त्यात आपलीही बदनामी होईल. या विचाराने ती त्याला गप्प करत होती. पतीपर्यंत ही बाब गेली नव्हती. आता मात्र तिचा संयम संपला होता. त्यामुळे ती त्याला म्हणाली, तुझे हे धंदे मी तुझ्या मामाला सांगेन. मामी अशी बोलल्यामुळे तो घाबरला. मामीने मामाला खरोखरच सगळे सांगितले तर मामा आपल्याला हाकलून देईल. गावाकडेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आपले पितळ उघडे पडेल. आपण मामाच्या नजरेतून उतरू असे त्याला वाटू लागले. आणि त्यानंतर त्याने थंड डोक्याने मामीचा गेम करण्याचे ठरविले. आज नाही तर उद्या ही मामाकडे आपल्याबाबत तक्रार करणार. मग मामीला जिवंतच कशाला ठेवायचे हा विचार त्याने केला. बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास मामाच्या अगोदरच अभिषेक गाडी घेऊन पाणीपुरी विक्रीसाठी निघून गेला. रात्री 8:30 ते 9 वाजताच्या सुमारास तो घरी परतला. त्याने मामाच्या 3ही मुलांच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा फवारा मारून झोपवले. त्यानंतर त्याने मामीशी भांडण करत धारधार चाकूने तिचा गळा चिरत तिला ठार मारले. त्या दरम्यान मामीला ठार मारल्याचे बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने तो चाकू आपल्याही गळ्यावर फिरवला. त्यामुळे त्याच्याही गळ्याची नस कापली गेल्याने तोही गंभीर जखमी झाला होता. रक्तस्राव थांबत नसल्याचे पाहून घराबाहेर येऊन आरडाओरडा करून अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याचा बनाव त्याने रचला. पण पोलिसांनी चाणाक्षपणे तपास करत शरीरसुखाची मागणी पूर्ण करण्यास मामीने नकार दिल्याने भाच्यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. अभिषेक याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.